नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती मोरे, बालाजी ज्युनियर कॉलेज बुट्टीबोरी. इयत्ता 11वी विषय वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन. यामधलं पहिलं प्रकरण वाणिज्य व व्यवसायाची ओळख. कालच्या व्हिडिओमध्ये आपण याची प्रस्तावना बघितली, आर्थिकेतर कृती आणि आर्थिक कृती काय असतात हे बघितलेलं आहे. आज आपल्याला बघायचं आहे व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायाची व्याख्या काय आहे, त्याचबरोबर व्यवसायाची वैशिष्ट्ये कोणती आहेत. सर्वात पहिले आपण जाणून घेऊया व्यवसाय म्हणजे काय. व्यवसाय हा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सुसंघटित प्रयत्न दर्शवित असतो. म्हणजेच वस्तू आणि सेवांचं उत्पादन करून आणि बाजारपेठेमध्ये त्या वस्तूंची विक्री करून नफ्याच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळवण्याचा एक पद्धतशीर प्रयत्न व्यावसायिकांकडून केला जातो. तसेच समाजाच्या विविध गरजासुद्धा भागवल्या जातात. म्हणजेच वस्तूचं उत्पादन करणं म्हणजे वस्तू तयार करणं. त्या कोणत्याही प्रकारच्या वस्तू असू शकतात, जसं की कृषी उत्पादन असेल किंवा कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या वस्तू असतील. या सर्व वस्तू मानवी श्रमाच्या मदतीने आणि यंत्राच्या सहाय्याने तयार केल्या जात असतात. उदाहरण जर सांगायचं झालं तर जमिनीची मशागत करून अन्नधान्यांचं उत्पादन करणे हे कृषी उत्पादनाचं उदाहरण आहे. मानवी श्रम आणि यंत्राच्या सहाय्याने कारखान्यामधून तेलबियांचं रूपांतर खाद्यतेलामध्ये करणे किंवा नवीन वस्तू प्रकार तयार करणे तर हे औद्योगिक उत्पादनाचं उदाहरण आहे. म्हणजे अशा स्वरूपाचे वेगवेगळे व्यवसाय आपण यंत्राच्या सहाय्याने आणि मानवी श्रमाचा वापर करून करू शकतो. वितरणामध्ये वस्तू व सेवा यांचा समावेश होत असतो, ज्यामध्ये वाहतूक सेवा आहे, गोदाम आहे, जाहिरात आहे. तर या सगळे सेवांचे प्रकार आहे. तर या सर्व सेवांच्या सहाय्याने उत्पादकाकडून वस्तू ग्राहकांकडे हस्तांतरित केल्या जातात. याचाही समावेश हा व्यवसायामध्ये होत असतो. म्हणजेच व्यवसाय संकल्पनेमध्ये वस्तू उत्पादित करणे, वस्तू तयार करणे म्हणजेच कच्च्या मालापासून पक्क्या मालामध्ये रूपांतर करणे, मग त्या वस्तू सेवांच्या सहाय्याने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे म्हणजेच उत्पादकाकडून तो माल ग्राहकांकडे हस्तांतरित करणे. या सर्व गोष्टींचा समावेश हा व्यवसायामध्ये होत असतो. याला म्हटलं जातं व्यवसाय. आता आपण बघूया व्यवसायाची व्याख्या काय आहे. प्रोफेसर हॅने व्यवसायाची व्याख्या करतात. ते असं म्हणतात, मालाचं उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे व्यवसाय होय. प्रोफेसर हॅने यांनी व्याख्या केलेली आहे की मालाचं उत्पादन करण्याच्या म्हणजे कच्च्या मालापासून पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने म्हणजेच नफा मिळवण्याच्या उद्देशाने केलेले सर्व कार्य म्हणजे व्यवसाय होय. अतिशय सोपी व्याख्या केलेली आहे. यानंतर प्रोफेसर प्राइड हग्स कपूर यांनी व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांच्या नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न म्हणजेच व्यवसाय होय. प्रोफेसर प्राइड, हग्स आणि कपूर या तिघांनी व्याख्या केलेली आहे की समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी. समाजाच्या गरजांची पूर्तता करणं म्हणजे काय, तर समाजामधून ज्या वस्तूंना मागणी येत आहे त्या वस्तू त्यांना उपलब्ध करून देणे म्हणजे त्यांच्या गरजा भागविणे, त्यांच्या गरजांची पूर्तता करणे. म्हणून म्हटलं आहे की समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने म्हणजे संपत्ती मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्ती सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय. म्हणजे व्यक्तींनी एकत्र येऊन, समूहाने एकत्र येऊन या ठिकाणी व्यवसायाच्या गरजा भागवण्यासाठी लोकांकडनं ज्या वस्तूला मागणी येत आहे त्या वस्तू तयार करून त्यांना सेवांच्या सहाय्याने विक्री करण्यासाठी, विक्री करून नफा मिळवण्याच्या उद्देशाने जी कृती केली जाते त्यालाच व्यवसाय म्हटलं आहे. अशी व्याख्या या ठिकाणी प्रोफेसर प्राइड, हग्स आणि कपूर यांनी केलेली आहे. यानंतर आहे व्यवसायाची वैशिष्ट्ये. व्यवसायाची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत. सर्वात पहिला मुद्दा या ठिकाणी आर्थिक कृती. आर्थिक कृती म्हणजे काय, तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे.
पैसे कमवणे याला म्हटलं जातं आर्थिक कृती. आर्थिक अर्थ म्हणजे पैसा. व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. ती अर्थप्राप्तीसाठी व उपजीविकेसाठी केली जाते. ती प्रेमासाठी, आपुलकीसाठी किंवा करुणेसाठी सुद्धा केली जाते. आपण व्यवसाय का करतो? तर पैसा मिळवण्याच्या उद्देशाने, नफा मिळवण्याच्या उद्देशाने व्यवसाय केला जातो. म्हणून याला पहिलं वैशिष्ट्य प्राप्त आहे ते म्हणजे आर्थिक कृती. दुसरं वैशिष्ट्य आहे दोन पक्ष. दोन पक्ष हे वैशिष्ट्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. बघा, प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडींमध्ये देवाणघेवाण केली जाते आणि देवाणघेवाण करण्यासाठी कमीत कमी दोन पक्ष असणं आवश्यक आहेच. ते दोन पक्ष म्हणजे कोण? तर एक म्हणजे ग्राहक आणि दुसरा म्हणजे विक्रेता. ग्राहक आणि विक्रेता जर असेल तरच या ठिकाणी आपण व्यवसाय करू शकतो. व्यवसायातील व्यवहार पूर्ण होणं म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता या दोघांमधला लेखी किंवा तोंडी करार होय. या ठिकाणी उत्पादकाने माल तयार जरी केला पण दुसरा पक्ष जर उपलब्ध नसेल, म्हणजे ग्राहक वर्ग जर उपलब्ध नसेल, तो माल विक्रीला जाणार का? नाही. मग आपण त्याला व्यवसाय म्हणू शकणार नाही. व्यवसायासाठी दोन पक्ष असणं आवश्यक आहे, म्हणजे उत्पादक असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर ग्राहक असणंही आवश्यक आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यवसायाला दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दोन पक्ष. यानंतरचा तिसरा मुद्दा आहे नफा हेतू. कोणताही व्यवसाय हा नफा कमवण्याच्या उद्देशाने केला जातो. कोणतीही व्यवसाय संघटना हा विचार करणार नाही की मला व्यवसायामध्ये तोटा व्हायला हवा. प्रत्येक व्यवसाय संघटना हाच विचार करते की मला व्यवसायात जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येणार. म्हणजेच नफा कमवणे हा कोणत्याही व्यवसायाचा मूळ उद्देश असतो. व्यवसायामध्ये वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री करून किंवा वस्तूंची किंमत थोड्याफार प्रमाणामध्ये कमी करून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येणार आहे याचा प्रयत्न व्यावसायिक संघटना करत असते. नफा हा उद्योगाचा या ठिकाणी कणा असतो की ज्यामुळे व्यवसाय हा दीर्घकाळ टिकू शकतो. नफा हा व्यवसायानुसार वेगवेगळा असू शकतो. कारण नफा जर मिळाला तरच आपण व्यवसायाचा विस्तार करू शकतो. वारंवार जर व्यवसायामध्ये तोटाच तोटा होत असेल तर परिणामी तो व्यवसाय बंद होण्याचीही वेळ येऊ शकते. म्हणून त्यामुळे प्रत्येक व्यवसाय संघटनेचं मूळ उद्दिष्ट असतं ते म्हणजे नफा मिळवणे. म्हणजे नफाचा हेतू ठेवूनच व्यवसायाची सुरुवात होत असते. म्हणून व्यवसायाला तिसरं वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे नफा हेतू. यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांचं उत्पादन. व्यवसायामध्ये वस्तूंचं पण उत्पादन केलं जातं आणि त्याचबरोबर सेवांचं सुद्धा उत्पादन होत असतं. म्हणजेच कोणत्याही वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यवसायांना त्या वस्तूंचं उत्पादन करावं लागतं. कारण उत्पादन जर केलं तरच आपल्याकडे साठा राहणार आणि आपल्याकडे साठा असेल वस्तूंचा तरच आपण तो विक्री करू शकू आणि विक्री जेव्हा करू तेव्हा सेवा तयार होतील. ज्याप्रमाणे वाहतूक सेवा आहे, गोदामाची सेवा आहे, जाहिरात आहे किंवा विमा सेवा आहे. तर या केव्हा तयार होणार आहे? जेव्हा आपण वस्तूंचं उत्पादन घेऊ तेव्हा. वस्तू या एकतर कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात या उत्पादकांकडून त्याचा पुरवठा होत असतो. या कृतींमध्ये नफा मिळवणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. वस्तू व सेवांचं उत्पादन हे व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे. कारण व्यवसायामध्ये वस्तू आणि सेवा तयार होत असतात. ज्याप्रमाणे कच्च्या मालापासून वस्तू तयार होतात, पक्क्या मालात रूपांतर होतं, त्याचप्रमाणे हा पक्का माल बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी सेवांचं सुद्धा उत्पादन होत असतं. यानंतरचा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे वस्तू व सेवांची देवाणघेवाण. वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण ही व्यवसायामध्ये नेहमीच होत असते. कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपामध्ये किंवा किमतीमध्ये वस्तू व सेवांची देवाणघेवाण ही केली जाते. उदाहरण, पैशाच्या सहाय्याने वही खरेदी करणे. पैसे देऊन आपण एखादी वही खरेदी करतो. या उलट वस्तू विनिमयामध्ये वस्तू व सेवांच्या बाबतीमध्ये इतर वस्तूंची अदलाबदल केली जाते. त्याप्रमाणे आपण शेतकरी वर्गाचा जर विचार केला तर गहूच्या बदल्यामध्ये तांदूळची देवाणघेवाण केली जाते. म्हणजे वस्तूच्या बदल्यामध्ये आपण वस्तू देऊ शकतो, याला वस्तू विनिमय असं म्हणतात. पैसे देऊन एखादी वस्तू खरेदी करणे
त्याला आर्थिक विनिमय असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण ही व्यवसायामध्ये होत असते. जर वस्तूंचं उत्पादन स्वतः उपभोगासाठी केलं जात असेल, ज्या उदाहरण पोशाख स्वतःच्या मुलीसाठी शिवणे, याला उद्योगधंदा म्हणता येणार नाही. पण जर तोच पोशाख एखाद्या शिंपीच्या दुकानामध्ये शिवला जात असेल आणि त्या शिवण्याचे पैसे जर दिले जावे लागत असेल, तर त्याला आपण उद्योगधंदा म्हणू शकतो. म्हणजेच या ठिकाणी एका व्यक्तीने स्वतःच्या मुलीला जर एखादा ड्रेस शिवला, तर आपण त्या ठिकाणी त्याला व्यवसाय म्हणणार नाही. पण तेच जर एक शिंपी म्हणून काम करून इतरांचे कपडे जर शिवून देत असेल आणि त्याच्या बदल्यामध्ये ती पैसे घेत असेल, त्याला आपण उद्योगधंदा म्हणू शकतो. जर एखादी वस्तू दान दिली असेल किंवा भेट दिली जात असेल, तर त्याला व्यवसाय म्हणता येत नाही. पण एखादी वस्तू जेव्हा आपण विकत देतो, तेव्हा त्याला मात्र व्यवसाय म्हटलं जातं. यानंतरचा 6वा मुद्दा आहे वस्तू आणि सेवांचा विनिमय. प्रत्येक व्यवसाय प्रकारामध्ये व्यवहार हे वस्तू आणि सेवा यांच्याशी संबंधित असतात. वस्तू किंवा सेवांच्या शिवाय व्यवसाय हा होऊ शकत नाही. कारण वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला कच्चा माल आवश्यक आहे. कच्चा माल आणण्यासाठी आपल्याला वाहतूक सेवा आवश्यक आहे. आणलेला कच्चा माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन आवश्यक आहे. म्हणजेच वस्तू आणि सेवा या जर नसेल तर आपण व्यवसाय करूच शकणार नाही. या वस्तू एकतर उपभोग्य वस्तू किंवा भांडवली वस्तू असू शकतात. व्यवसायासाठी निर्माण केलेल्या सेवा या अदृश्य स्वरूपाच्या असतात, परंतु व्यवसाय करण्यासाठी या सेवांची गरज असते. जसं वाहतूक सेवा आहे, बँक सेवा आहे, या अदृश्य स्वरूपाच्या असेल, परंतु आपल्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला वस्तू आवश्यक असतात. मग त्या उपभोग्य वस्तू असू शकतात, जसं चहा आहे, दूध आहे, पेन्सिल आहे इत्यादी वस्तू या उपभोग्य वस्तू आहेत. आणि भांडवली वस्तू म्हणजे काय, तर ज्यामध्ये भांडवल गुंतवावं लागतं. यंत्रसामग्री आहे, फर्निचर आहे, जमीन आहे, इमारत आहे, तर या सगळ्या आहेत भांडवली वस्तू. तर या वस्तू आणि सेवांच्या सहाय्यानेच आपण व्यवसाय करू शकतो. म्हणजे वस्तू आणि सेवांचा विनिमय करूनच व्यवसाय सुरू करता येतो. म्हणून व्यवसायाला वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे, ते म्हणजे वस्तू व सेवांचा विनिमय. यानंतरचा 7वा मुद्दा आहे व्यवसाय सातत्य. व्यवसायामध्ये सातत्य असायला पाहिजे. व्यवसाय हा निरंतर सतत चालत असणारी क्रिया आहे. सतत व्यवसाय जर चालत असेल तर तो कधी बंद पडणार नाही. म्हणजे व्यवसायामधले जे व्यवहार आहे हे व्यवहार नियमितपणे होत असतात. केवळ एकच व्यवहार केला तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. फक्त एखाद्याच वेळी आपण एखाद्याचे कपडे शिवून दिले आणि नंतर देतच नाही आहोत किंवा तो बंद केलेला आहे, तर याला आपण व्यवसाय म्हणू शकत नाही. एखाद्याने जर स्वतःची मोटार विक्री करून नफा मिळवला असेल तर त्याला व्यवसाय कृती म्हणता येणार नाही. कारण त्याने फक्त स्वतःचीच मोटार विकून पैसा कमवला. त्याचा तो बिझनेस नाही आहे की तो दुसऱ्यांच्या मोटार विकून पैसा कमवेल. याचा व्यवसायामध्ये समावेश होत नाही. परंतु जी व्यक्ती नियमितपणे मोटारींची खरेदी विक्री प्रक्रिया जर करत असेल तर त्यालाच आपण या ठिकाणी व्यवसाय म्हणू शकतो. एकाच वेळा जर कृती केली जात असेल तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. आणि सातत्याने जर तीच कृती केली जात असेल तरच त्याला आपण व्यवसाय म्हणू शकतो. म्हणजे व्यवसाय सातत्य असायला पाहिजे, तेव्हाच आपण त्याला व्यवसाय म्हणू. म्हणून व्यवसायाला एक वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे, ते म्हणजे व्यवसाय सातत्य. यानंतरचा 8वा मुद्दा आहे तो म्हणजे अनिश्चित परतावा. अनिश्चित परतावा म्हणजे काय, जो मोबदला मिळतो, जो नफा मिळतो हा निश्चित नसतो. कधी व्यवसायामध्ये कमी नफा होतो, कधी जास्त नफा होत असतो. व्यवसायामध्ये नफ्याचा अंदाजच घेता येत नाही किंवा त्याची हमीसुद्धा देता येत नाही. व्यवसायांना कधी नफा मिळतो तर काही वेळेस त्यांचं नुकसानही त्यांना सहन करावं लागतं. म्हणजे त्याचा जो मोबदला मिळतो, जो परतावा मिळतो, हा परतावा अनिश्चित स्वरूपाचा परतावा असतो. म्हणून व्यवसायाला वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनिश्चित परतावा. यानंतरचा 9वा मुद्दा आहे जोखीम किंवा धोका. व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात. ज्याप्रमाणे उत्पादन घेतलेलं आहे आणि उत्पादन घेतल्यानंतर जर लगेच फॅशन बदलत असेल, अशा वेळेस आपला माल तसाच पडून राहणार आहे. किंवा कच्चा माल आपल्याला वेळच्या वेळी उपलब्ध झाला नाही तरी व्यवसायामध्ये धोका होऊ शकतो. किंवा
माल तयार आहे पण तो माल बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी जर वाहतूक सेवा उपलब्ध नसेल, अशा वेळीसुद्धा आपल्या व्यवसायाला धोका होऊ शकतो, जोखीम स्वीकारावी लागू शकते. जोखीम किंवा धोका हा प्रत्येक व्यवसायामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. नुकसानीला सामोरे जाण्याचा चिंतेचा एक विषय आहे. दुर्दैवाने अनपेक्षित किंवा परिस्थितीजन्य घटनांमुळे व्यवसायामध्ये जर धोक्याची तीव्रता कमी जास्त होत असेल, धोक्याची तीव्रता जर वाढत असेल तर व्यवसायाचा धोका टाळता येत नाही. व्यवसायामध्ये नुकसान हे होऊ शकतं, कारण व्यावसायिकांचा त्याच्या व्यवसायावर ताबाच राहत नाही. ज्याप्रमाणे फॅशन, उत्पादन पद्धतीमध्ये बदल, चोरी झाली असेल, कधी आग लागली असेल, एखाद वेळी नैसर्गिक आपत्ती आली असेल किंवा ग्राहकांच्या आवडीनिवडी आहेत, या सर्व घटकांपासून कोणताही व्यवसाय मुक्त नाही. या सर्व घटकांमुळे व्यवसायाला नेहमी धोका होत असतो. ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलल्या तर वस्तूंची मागणी बदलेल. वस्तूंची मागणी बदलली तर व्यावसायिकांकडे तो माल तसाच पडून राहणार आणि त्या कारणामुळे व्यवसायाचं नुकसान होणार. म्हणून जोखीम आणि धोका हे सुद्धा व्यवसायासाठी एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे व्यवसायाला एक वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे, जोखीम आणि धोका. यानंतरचा एक 10वा मुद्दा आहे, तो म्हणजे उपभोक्त्यांचं किंवा ग्राहकांचं समाधान. सर्व आर्थिक उपक्रमांचं अंतिम ध्येय हे ग्राहकांचं समाधान हेच असतं, कारण कोणताही व्यवसाय त्याला अपवाद नसतो. चांगल्या दर्जेदार वस्तूंचं उत्पादन करणं आणि ती दर्जेदार वस्तू माफक किमतीमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचविणे म्हणजेच ग्राहकांचं समाधान करण्यावर आधुनिक व्यवसाय या ठिकाणी भर देताना दिसतो आहे. कारण ग्राहकांचं जर समाधान झालं नाही, उपभोक्त्यांचं समाधान जर होत नसेल, तर तो त्या वस्तू खरेदी करणार नाही आणि त्या व्यवसायाच्या वस्तू जर खरेदी केल्या नाही तर त्या व्यवसायाच्या वस्तू तशाच पडून राहणार. त्या कारणामुळे उपभोक्त्यांचं समाधान कसं होईल किंवा ग्राहकांचं समाधान कसं होईल, या गोष्टींचा विचार करूनच व्यवसायाला आपल्या वस्तूंचं उत्पादन घ्यावं लागतं. म्हणजे चांगल्या दर्जेदार वस्तूंचं उत्पादन घेणे आणि त्या दर्जेदार वस्तू माफक किमतीमध्ये म्हणजे योग्य त्या किमतीला ग्राहकांपर्यंत पोहोचविणे म्हणजे ग्राहकांचं समाधान करणे. या गोष्टींवर भर देऊन जो व्यावसायिक या ठिकाणी व्यवसायाचा प्रयत्न करत असेल, तोच व्यावसायिक या ठिकाणी यशस्वी व्यवसाय करू शकतो. त्याला व्यवसायामध्ये कोणत्याही स्वरूपाचा धोका येणार नाही. म्हणून या ठिकाणी व्यवसायाला एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे उपभोक्त्यांचं किंवा ग्राहकांचं समाधान. या ठिकाणी व्यवसायाच्या वैशिष्ट्यांचे जवळजवळ 10 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहे. पहिला मुद्दा आहे आर्थिक कृती, दुसरा आहे 2 पक्ष, तिसरा आहे नफ्याचा हेतू, चौथं वस्तू व सेवांचं उत्पादन, 5वा मुद्दा वस्तू व सेवांची देवाणघेवाण, 6वा मुद्दा वस्तू व सेवांचा विनिमय, 7वा मुद्दा व्यवसाय सातत्य, 8वा मुद्दा अनिश्चित परतावा, 9वा मुद्दा जोखीम आणि धोका आणि शेवटचा 10वा मुद्दा आहे उपभोक्त्यांचं किंवा ग्राहकांचं समाधान. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पेशा म्हणजे काय आणि पेशाची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपण जाणून घेऊ. धन्यवाद.